आपण स्वामी चरित्र जर बारकाईनं तपासलं, अभ्यासलं, मला वाटतं सारे ग्रंथ समजतील, पण स्वामी चरित्र समजून घेणं ही सोपी गोष्ट नाही. त्याच्या पहिल्या अध्यायापासून तर 21 अध्यायापर्यंत खूप काही ग्रंथकर्त्यानं खूप ग्रंथांचा संदर्भ दिलेला आहे. पहिल्या अध्यायामध्ये व्यास वाल्मिक महाज्ञानी त्यांनी अनेक ग्रंथ रचले. त्यात तुकाराम महाराजांचा उल्लेख केलेला आहे, कालिदासाचा वर्णन केलेला आहे, श्रीधर आणि वामन यांचा उल्लेख केलेला आहे. जगामध्ये त्या काळामध्ये श्रीधर आणि वामनासारखे ग्रंथकर्ते कधी होणार नाहीत, झाले नाहीत. त्यांचं वर्णनसुद्धा, तो संदर्भ ग्रंथकर्त्यानं पहिल्या अध्यायात घेतलेला आहे. स्वामींच्या आघटित लीला आणि विश्वात पायपीट ही द्वितीय तृतीय अध्यायात वर्णन करताना ग्रंथकर्त्यानं अचूक आणि कमी शब्द वापरून हा महासागररूपी ग्रंथ केवळ 21 अध्यायात बांधलेला आहे. तर अध्याय 4 मध्ये जशी जसे व्यक्तीची प्रसिद्धी होते तसे तसे दुश्मनसुद्धा वाढतात. म्हणून कार्य वाढत चाललं की दुश्मन लोक वाढतात. स्वामींच्या बाबतीत तसंच झालं. 4थ्या अध्यायामध्ये अनेक पंथांचे लोक स्वामींचा द्वेष करण्यासाठी अक्कलकोटला आले, पण त्यांना 12 तासात त्याची प्रचिती मिळाली आणि त्यांना काय ओळखायचं ते ओळखलं. दुसऱ्या दिवशी ते स्वामींचे सेवेकरी झाले. तर अध्याय 5व्या-6व्या मध्ये 2 राजांचा धावता परामर्श ग्रंथकर्त्यानं फार कमी शब्दात घेतलेला आहे. त्यामध्ये बडोद्याचे गायकवाड असतील, मल्हारराव गायकवाड असतील, चांदवडचे मल्हारराव होळकर असतील, आणि या 2 राजांच्या संघर्षातून काय काय घटना स्वामींपर्यंत पोचल्या हे अध्याय 5व्या-6व्या मध्ये दिलेले आहे. अध्याय 5व्या मध्ये होळकर भजत असताना त्यांच्याकडून काही अक्षम्य अपराध झाले. ते ग्रंथकर्त्याला शब्दशः मांडण्याला अडचण होती, परंतु त्या काळी चांदवडला एक उंच डोंगरावर अजूनही मातीचा गणपती आहे आणि तिथे 24 तास गरम पाण्याचा झरा 12 महिने 24 तास व्हायचा. त्या गणपतीचं कदाचित सत्व, पावित्र्य या सगळ्या गोष्टी जबाबदार असाव्यात. म्हणून एका तत्कालीन 2 शतकापूर्वी ते इंग्रज अधिकाऱ्याच्या लक्षात आलं, राज्य इंग्रजांचं होतं. त्यानं आश्चर्य व्यक्त केलं, एवढ्या उंचावर गरम पाणी कसं वाहतं, तेही 12 महिने. म्हणून त्यानं मागचा पुढचा विचार न करता खोदकाम सुरू केलं. साधारण 1 मीटर खोदल्यावर ते गरम पाणी येणं बंद झालं. त्यामध्ये चुनखड, कोळसा, चुना, डाईक असे पदार्थ निघाले आणि गरम पाणी येणं बंद झालं. गरम पाणी येणं बंद झाल्यामुळं, जसं तुम्ही पूर्वी घरात चुना लावायचे आणि एका बॅरलमध्ये चुना आणि पाणी मिक्स केलं की ती पाणी उकळतं, गरम होतं. चुन्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे पाणी उकळण्याचं. म्हणून जमिनीत ज्यावेळी चुनखड असेल आणि तिथून जे प्रवाह वाहतात, विज्ञानामध्ये बोलायचं झालं, ते गरम पाणी वाहतात. वघई, उणई किंवा अन्य ठिकाणी जे आज गरम पाण्याचे झरे आहेत, त्याला कदाचित हे कारण पुरेसं आहे. परंतु झालं काय, ते पाणी गरम येणं बंद झालं. राजाचं डोकं बिघडलं. होळकरांनी त्या इंग्रज अधिकाऱ्याला राजवाड्यात बोलवलं, त्याला समज दिली, तू हे आम्हाला विचारून का केलं नाही, हे गरम पाणी येणं का बंद झालं. म्हणून त्याने मागचा पुढचा विचार न करता तो इंग्रज अधिकारी ब्लॅक टी घ्यायचा आणि त्या ब्लॅक टीमध्ये, ती चहामध्ये विष त्यांनी टाकलं आणि काही क्षणामध्ये तो इंग्रज अधिकारी ते विषारी औषध पिऊन मृत झाला. ही घटना दिल्लीला गव्हर्नर जनरलला कळल्यावर या राजाला कशी अद्दल घडवायची, इंग्रज फार हुशार आणि धूर्त होते. काही महिन्यानंतर इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यावेळी त्या राजांना मुंबईला बोलवलं. एक मीटिंग म्हणा किंवा औचित्य ठेवलं आणि तुम्हाला इंग्लंडमध्ये यावं लागेल आणि तिथे आम्ही तुमचा सत्कार करू. त्याप्रमाणे त्यांना इंग्लंडला घेऊन गेले. इंग्लंडला गेल्यावर 1 वर्षभर हे मल्हारराव होळकर इंग्लंडमध्ये थांबले. इंग्लंडला थांबल्यावर त्या इंग्रजांनी आपला कुटील डाव सुरू केला. त्यांनी तेथील स्थानिक एका स्त्रीशी त्यांचा विवाह करून दिला आणि विवाह करताना एक 100 रुपयाच्या त्यावेळी स्टॅम्पवर
त्यांची सही अंगठा सगळं काही घेतलं की जी तुमची महाराष्ट्रात भारतात जी संपत्ती प्रॉपर्टी आहे ती या इंग्रजबाईच्या नावावर तुम्हाला करावी लागेल, त्याला संमती म्हणून त्यांचा सही अंगठा घेतला. यथावकाश ते मायदेशी आले, म्हणजे चांदवडला आले, महाराष्ट्रात आले आणि कर्मधर्म संयोगानं त्या इंग्रज स्त्रीपासून त्यांना एक पुत्ररत्न झालं. पुन्हा त्या चिंतेत भर पडली. त्यांना इंग्लिश येत नव्हतं म्हणून एका चांगल्या इंग्लिश वाचकाकडून मराठीत त्याचं भाषांतर करताना त्यांनी ती ओळ आल्यावर थबकले आणि विचारक्रांत झाले की आता काही आपली खैर नाही, ही सारी संपत्ती या इंग्रज स्त्रीला मुलाला द्यावी लागेल. म्हणून ते होळकर गायकवाडांना भेटले, मल्हारराव गायकवाडांना भेटले. मल्हारराव गायकवाड आणि मल्हारराव होळकर यांची चर्चा झाली. गायकवाडांनी विचारलं, तुम्ही नाराज का दिसता? त्यांनी झालेली घटना सगळी ही सांगितली की बुवा असं असं झालेलं आहे, असं असं आहे. ठीक आहे, काळजी करू नका. माझ्याकडं तात्या भोसले आणि यशवंत भोसले नावाचे सरदार आहेत, मी त्यांच्यावर ही जिम्मेदारी देतो. ते खंडोबाचे भक्त आहेत. तुम्ही यथावकाश त्या नवीन त्या इंग्लिश स्त्रीला आणि मुलाला खंडोबाला दर्शनाच्या निमित्तानं घेऊन जा. म्हणून ते दर्शनाला घेऊन गेले. तिथे यशवंतानं खंडोबाच्या मूर्तीवर अभिषेक करून त्या तीर्थामध्ये विषप्रयोग केला आणि ते तीर्थ त्या मुलाला पाजलं, त्या स्त्रीला पाजलं. काही क्षणामध्ये ती स्त्री आणि ते मुलगा मृतवत झालं. जिकडे तिकडे झाल्यावर त्यांचा अंत्येष्टी केला आणि आपण आता यातून सुटलो असं सुटकेचा श्वास टाकून ही बातमी मल्हारराव गायकवाडांना बडोद्याला कळली. आपले 2 सरदार आता या कामात खूप यशस्वी झाले असं समजून अक्कलकोटला सुद्धा खूप काही प्रसिद्धी त्यावेळी स्वामींच्या आविष्कारामुळे वाढत होती. मग आपण स्वामींनाच जर बडोद्याला आणलं तर आपलं बडोदा संपन्न होईल. म्हणून तात्या भोसलेंना अक्कलकोटला पाठवलं. अनेक धन द्रव्य संपदा देऊन, अनेक युक्त्या प्रयुक्त्या करून, परंतु स्वामी अंतर्यामी. स्वामींनी चोळप्पालाही सांगितलं, अनेक जणांना सांगितलं, मी बडोद्याला जाणार नाही, ते लोक दांभिक आहेत आणि दांभिक भक्ती मला मान्य नाही. तात्या हात हलवत परत आला. गुरुचरित्र वाचूनही उपयोग झाला नाही. मग दुसरं हत्यार काढलं यशवंताच, की यानं इंग्लिश स्त्रीला यमसदनाला पाठवलं तर आपण त्याला अक्कलकोटला पाठवू. तसं स्वामींना त्याआधी तात्या भोसलेंनी मेण्यात घालून पळून नेण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण ते सगळं अपयशी झाला, अयशस्वी झाला. मग त्यावेळी खूप खंडणी देऊन यशवंता अक्कलकोटला पाठवला. अक्कलकोटला ही गोष्ट स्वामींना कळल्यावर स्वामी अतिउग्र अवस्थेत त्याच्या अंगावर आले आणि अत्यंत उग्र भाषेत त्याला दम दिला. अरे म्हणे, विष पाचतो नाही का म्हणे, माणसं मारतो नाही का म्हणे, तुला काही मिनिटामध्ये इंग्रज बेड्या घालतील आणि तुझी रवानगी जेलमध्ये होईल आणि तुला जन्मठेप होईल. तुम्ही स्वामीचरित्र वाचक आहात. हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. ग्रंथकर्त्यानं फक्त 2च ओळीत या 2 राजांचा धावता परामर्श किती अलगदपणे सेवेकऱ्यांपर्यंत हा इतिहास पोचवलेला आहे. म्हणून स्वामी चरित्र वाचताना प्रत्येक ओवीचा संदर्भ कृपया आपण समजून घ्या. तसं इतकं स्वामी चरित्र सोपं नाही. तुम्ही 21 अध्याय 21 वर्ष वाचले तरी ते लवकर कळणार नाही. म्हणून हा संदर्भ इतिहासाचा, अनेक ग्रंथांचा संदर्भ ग्रंथकर्त्यानं इतक्या अचूक पद्धतीत वाचकांपर्यंत पोचवलेला आहे की स्वामी कोण आहेत. आपण यथावकाश पूर्ण 21 अध्यायांवर सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करू, परंतु हे स्वामी चरित्र खूप मोठं आहे. वाचायला 1 तासात होतं, समजून घ्यायला अनेक युग, अनेक वर्ष लागतील, तरी ते समजणारं नाही. हे वास्तव लपवता येत नाही. असं जिऱ्याचा वापर करावा विड्याच्या पानात. खरं तर मसाल्याच्या डब्यामध्ये डझनभर औषधं आहेत, आपण त्याच्याकडे बघत नाही. स्वयंपाक करायचा म्हणून टाकतो, बाकीचा विचार करत नाही.
तो स्वयंपाक नाही, तो दवा आहे आजारी न पडण्याचा. म्हणून इथे बसलेल्या आणि घरी असलेल्या सगळ्या माता भगिनींनी स्वयंपाकात लक्ष घालताना मसाल्याच्या डाब्यावर PhD करावी. PhD करावी म्हणजे अभ्यास करावा. आम्ही गॅरंटीनं सांगतो तुमच्या कुटुंबात कोणीही आजारी पडणार नाही. त्याचा अभ्यास करा. पूर्वाचार्यांनी ते जिऱ्याचं महत्त्व काय, मिऱ्याचं काय, तेजपानाचं काय, दालचिनीचं काय, अजून जे काही सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत, हळद आहे, हळद तर बहुगुणी आहे. खोकला जाण्यासाठी सुद्धा तिचा आपण सर्वार्थानं वापर करत असतो आणि करतात. ते डझनभर औषधं आहेत. ते आपण स्वयंपाकात कसे वापरावे, त्याचं प्रमाण कसं असावं हे आमच्या जुन्या भगिनींनी नव्या पिढ्यांना सांगावं. नाही तर पूर्वी आधुनिक काही नव्या भगिनी पेपरवर लिस्ट तयार करायच्या, यादी करायच्या स्वयंपाकाची. फॅननं तो कागद उडून जायचा. गोडात तिखट, तिखटात गोड पडायचं, स्वयंपाक चुकून जायचं. म्हणून त्यासाठी पाकशास्त्र प्रशिक्षण नव्या पिढ्यांना कमी वयापासूनच नव्या पिढ्यांना ते द्यावं. त्यांना स्वयंपाक आलाच पाहिजे ही अट मात्र आई नेहमी मुलीला सांगत असते. खरं तर आईच्या भूमिका अनेक आहेत. आईनं आधी सासू बनायचं असतं, नंतर आई म्हणायचं असतं. ही जुनी म्हण आहे. आमच्या बऱ्याच जुन्या माता भगिनी मुलींनाच काम करता करता, स्वयंपाक करता करता, जेवता जेवता काम सांगतात. ज्या मुली जेवता जेवता आईचं काम पटकन ऐकतात अशाच मुली सासरी पास होतात. म्हणून आईला 2 भूमिका घ्याव्या लागतात. या साऱ्या बाबी कौटुंबिक जिव्हाळ्याशी मर्म साधणाऱ्या आहेत. खूप तपशिलात यावर बोलणं फार उचित नाही, आपण सुज्ञ आहात. म्हणून इथे डॉक्टर लोक आलेले आहेत. आहारात पथ्य हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मनुष्य जन्मजात त्याला 3 आजार त्याचे पाठलाग करत असतात. त्यात कफ, वात आणि पित्त. या 3 बोटांमध्ये 3 नाड्या आहेत. इथे नाडी परीक्षण करण्यासाठी डॉक्टर आलेले आहेत. वरचे पदार्थ जर थांबवले तर वात थांबला जाईल. सगळ्यात वात निर्माण होतो वांग्यांमधून, वाटाण्यामधून. आणि दुर्दैवानं आज घराघरात प्रत्येकजण वांगी आणि वाटाण्याशिवाय बात नाही. महाराष्ट्रात असं एकही घर नाही की वांगी आवडत नाही. हे दुःख विकत घ्यायचं काम आहे, आजार विकत घ्यायचं काम आहे. म्हणून वरचे पदार्थ जर टाळले तर वातापासून सुटका होईल. वर्षातून एकदा कधीतरी खाणं तो भाग वेगळा. चंपाषष्ठीला भरीत खंडोबाला ते करणं वेगळं, एरवी नाही. कप. इंग्रज लोक पूर्वी कोरा चहा तथा ब्लॅक टी घ्यायचे. आयुष्यात त्यांना कधी ते आजारी पडले नाही, अजूनही नाही. इंग्लंडमध्ये अजूनही ब्लॅक टी ते घेतात. आम्ही भारतीयांनी बासुंदी सारखा चहा आम्ही रोज पितो. काही जण असे बाददार एका दुधाचा चहा बनवतात. थोड्याच वेळात अन्ननलिकेमध्ये कप तयार होतो आणि काही केल्यानं तो कप थांबत नाही. पुढचे आजार त्यातून निर्माण होते. म्हणून केळी, सीताफळी, दुधाचा चहा हे कफाला निमंत्रण आहे. डॉक्टर सांगतीलच आपणाला तपशिलात. पित्त, ॲसिडिटी, अवेळी जेवण आणि जेवणातही पित्त निर्माण करणारे 2-4 पदार्थ आहेत. त्यात सर्वात आधी तोरीचं वरण आहे. ते सर्वांना आवडतं. पूर्वी सणावाराला कधीतरी खायचे, आता रोजच सणवार सुरू झाले. जे लोक तोरीचं वरण खातात त्यांना काही मिनिटात पित्त होतं.
त्याऐवजी मूग वापरावा. जे लोक सकाळी सकाळी पोहे खातात, हिरवी मिरची खातात, 100% त्यांना पित्ताचा त्रास एका मिनिटात सुरू होतो आणि कालांतरानं पित्ताशयात त्याचे खडे तयार होऊन किडनी स्टोन किडनीत अडकून बसतो. म्हणून पोहे तर फार विषारी आहेत. चुकून घरात आणूच नये, आणले तर खाऊ नये. हे कळकळीचं आहे. आणि असं महाराष्ट्रात एकही घर नाही की पोहे कुणाला आवडत नाही, वांगे कुणाला आवडत नाही. म्हणून आपणाला PhD होण्याचा जो संकल्प केलेला आहे तो यासाठी की आमच्या माता भगिनींनी यावर PhD करावी, अनुभव घ्यावे आणि निरोगी जीवन जगायला शिकावं. हे कळकळीचं आपणासमोर मांडणी केलेली. आपणाला आवडत असेल ठीक, नाही तथास्थ. आपलं आरोग्य आपल्या हातात ठेवणं काळाची गरज आहे. म्हणून सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत. आपला घरगुती आयुर्वेद डॉक्टर दाखवत आहेत, त्यामध्ये बारीक सारीक गोष्टी दिलेल्या आहेत आजारी न पडण्याच्या. त्याची पानं जर चाळली तर आपणाला त्या ग्रंथांचं स्वरूप कळे. ग्रंथ समजले तर संत समजतात, संत समजले तर भगवंताकडे जाता येईल.